तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ब्लॉग्स मध्ये. तर आज आपण आलेलो आहोत बारामतीमध्ये तारा टॉकीजला. तर आज आपण देऊळबंद भाग 2 ह्या पिक्चर साठी आलेलो आहोत. तर मी तर आलोच मित्रांनो, तुम्ही पण 100% विजिट करायचंय. मराठी संस्कृती जपणारा हा पिक्चर आहे. देवाचं गुणगान गाणारा किंवा देवाची माहिती सांगणारा हा पिक्चर असणार आहे. तर मी तर आलोय, तुम्ही पण या. आणि मी माझ्या मित्राला घेऊन आलोय, मित्राची फॅमिली सुद्धा आलेली आहे. तर ही माझा मित्र ऋषी, त्याची मम्मी, त्याची बहीण, त्याची अख्खी फॅमिली घेऊन आलाय तो मित्रांनो. तो आलाय, मी पण आलोय आणि तुम्ही पण 100% यायचंय देऊळबंद भाग 2 बघायला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब आणि फॉलो पण करा. आपली इंस्टा पण आयडिया आहे. खूप क्वालिटी पिक्चर आहे. मराठी संस्कृती जपणारा हा पिक्चर आहे. स्वामीन बद्दल पिक्चर आहे, नक्की पहा. कोण कोण आले तुमच्या सोबत? संपूर्ण फॅमिली सर्व जणांनी पिक्चर बघण्यासाठी मराठी पिक्चर आपला मराठी अस्मिता जागी राखण्यासाठी आपण सर्वांनी हा पिक्चर बघायचा आहे. आणि बारामतीमध्ये तारा टॉकीजला आलोय आपण. भावाला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर 100% करा. मराठी सिनेमा वर गेला पाहिजे, एक नंबर झाला पाहिजे आणि रेकॉर्ड ब्रेक झाला पाहिजे. आता या महिन्यातला दुसरा सिनेमा आहे मराठी. आता ह्याला बी जसं छत्रपती शिवाजी महाराजाला मूवीला रितेश देशमुखच्या जसं भरमसाठ प्रेम केलं तुम्ही या बी मूवीला, त्याप्रमाणे तुम्ही सपोर्ट करा आणि रेकॉर्ड ब्रेक अशा प्रकारचे तुम्ही ऐतिहासिक तुम्ही एक रँक द्या, एवढं बोलतो. आणि जय महाराज. मित्रांनो, गेट मधून एंट्री केल्यानंतर हा अशा प्रकारचा इंटरफेस असणार आहे. क्वालिटी आणि क्वांटिटी जर म्हणलं मित्रांनो, तर तारा टॉकीजला 100% विजिट करायचंय आपण. तर आता हे सगळं तुम्हाला खाली दिसत आहे का? तर मित्रांनो, आपला जो सिनेमा आहे तो आतमध्ये चालू झालाय, त्यामुळे मी बाहेर थांबलोय कस्टमरचे पब्लिकचे रिव्ह्यू घेण्यासाठी. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आम्ही जस्ट आता 1:15 वाजले. आम्ही थिएटर मधून जस्ट बाहेर आलोय. तर हे बघू शकता पब्लिक तुम्ही कशी गर्दी आहे. ऋषी पण बाहेर आलेला आहे, आमची फॅमिली पण बाहेर आलेले. तर A1 क्लास पिक्चर आहे मित्रांनो, 100% यायचंय, पिक्चर विजिट करायचंय. पैसे वसूल आहे, मराठी सिनेमा वरती गेला पाहिजे. त्यासाठी तुम्ही देऊळबंद भाग 2 100% पिक्चर बघा. आणि पिक्चरच्या शेवटी असा एक क्ल्यू दिलाय मित्रांनो त्यांनी. स्वामी महाराज राघव शास्त्रीचं पुनरावलोकन झालेलं आहे. त्या पिक्चर मध्ये राघव शास्त्रीचं नाव घेण्यात आलेलं आहे. म्हणजे पार्ट 3, देऊळबंद पार्ट 3 100% तुम्हाला बघायला भेटणार आहे लवकरच. आपण जस्ट आता 9चा शो सुटलेला आहे. A1 क्वालिटीचं पिक्चर देऊळबंद 2 असणार. तर काही पब्लिक इथे आपल्याला भेटलेले आहेत, तर आपण त्यांचे रिएक्शन घेणार आहोत. तर सर, आपण देऊळबंद भाग 2 बघितला, याच्याबद्दल तुम्ही रिएक्शन काय देणार? पिक्चर कसा वाटला वगैरे काय? आमची रिएक्शन अशी की स्वामींबद्दल एकदम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने याबद्दल सांगितलंय. म्हणजे कुठल्या पण देवाबद्दल भावना आणि माणसातलं हे कनेक्शन एकदम अतिशय उत्कृष्ट होते यामध्ये मांडलेलं आहे. आणि ह्यातून असे इतके सामाजिक उद्देश यातून मांडलेले आहेत की प्रत्येक शेतकऱ्यांनी किंवा प्रत्येक कुठल्या पण व्यवसाय माणसाने आत्मनिर्भर कसं बनलं पाहिजे यातून हे ह्या पिक्चर मधून पाहायला मिळालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आत्महत्या रोखण्यासाठी आपण काय करू शकतो आणि काय आपण ग्राउंड लेवलला गोष्टी करू शकतो, तर ह्या पिक्चर मधून आपल्याला बघायला मिळाल्यात. हे सामाजिक भावना यातून स्पष्ट केलेल्या आहे. म्हणजे मराठी माणसाने हा 100% पिक्चर बघितलाच पाहिजे. 100% बघितलाच पाहिजे. अतिशय उत्कृष्ट असा एकदम मनाला भावणारा सिनेमा आहे. तर तुम्ही 100% बघितलं पाहिजे असं म्हणणं आहे तुमचं? बघितलं पाहिजे, 100% बघितलं पाहिजे. तर मित्रांनो, हे एका सरांची रिएक्शन झाली. तर आपण त्यांचेच मित्र आहोत, त्यांना पण विचारणार आहोत की या पिक्चर बद्दल किंवा देऊळबंद भाग 2 बद्दल त्यांचं काय मनोगत असणार आहे. शेतकऱ्यांनी हा पिक्चर बघितला पाहिजे आणि ह्यामुळे आपल्या महाराष्ट्रातील व भारत देशातील आत्महत्या काही प्रमाणात थांबू शकतात, हे मी तुम्हाला सांगू शकतो. पिक्चर कसा वाटला वगैरे काय पिक्चर सांगू शकता? एकदम मस्त आहे, भारी आहे आणि भावनिक बी आहे. आणि हा जो पिक्चर बघतो, जो स्वामी भक्त आहे त्यालाच हा पिक्चर कळतो, जास्त फील होणार आहे आणि ज्यालाच मनापासून कळतो हा पिक्चर. बरोबर सर. श्री स्वामी समर्थ. तर तुम्ही दोघं एकत्र येऊन काय सांगताल की या पिक्चर बद्दल? काय तुम्ही येऊन विजिट वगैरे केले पाहिजे? पिक्चर 100% बघितलं पाहिजे. बघितलं पाहिजे 100%. बघितलं पाहिजे पिक्चर 100%. धन्यवाद. वेलकम.